नमस्कार मित्रांनो. आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज व संत गजानन महाराज आणि रसिक मायबाप. तर भावांनो, सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि भावांनो, आता मी तिरुपती च्या जवळ येऊन थांबलेलो आहे. रात्री माझी गाडी, मला पेपर मिळाले होते रात्री कमसे कम तरी 11 वाजता. नंतर बाबू आल्यानंतर पेपर दिले. तिथून आपलं मग मी समोर आलो, डिझेल पाणी घेतलं, सगळं झालं. परंतु रात्री आपला टायर फुटला. हे बघा, रात्री टायर फुटला. हे बघा, इथं हे स्टेपनीचा टायर होता, तो फुटला रात्री. मग आपण सकाळी या धाब्यावर येऊन थांबलो होतो. हे बघा, इथं किती छान पाणी आहे, मस्त. आता आंघोळ झाली पद्धतशीर. आणि इथं आल्यानंतर मी टायर बदलला, फ्रेश कपडे धुतले आणि आंघोळ केली. आणि म्हटलं चला थोडंफार शूट करूया. तर आता मी याला आहे आपल्या बालाजी तिरुपतीहून आता इथून आपण जाणार आहे. तर चला मी दाखवतो तुम्हाला समोरचा तिरुपतीचा माहोल. तर भावांनो, हे बघा, इथं हे टायरचं दुकान आहे. या मुलाने आपलं पंक्चर काढलेलं टायर खोललं. आणि ते नट एवढे बेकार होते ना की ते मशीनशिवाय ते नट निघत नाही. आता रात्री एक माणूस काय करणार आहे. तरी मग रात्री इथं आल्यानंतर आपण ते खोललं. आणि हे बघा, इकडं हौद आहे, इथं आपण आंघोळ केली आत्ता. हे बघा, किती छान पाणी चालू आहे, मस्त बिलकुल नितळछार. आणि इकडं आपलं टायर फुटलं होतं. मी तुम्हाला टायर दाखवतो, कारण टायरची हालत खराब होईल होती. पण कसं तरी आपण ते आणलं. इथं आल्यानंतर मग इथं ते मशीनने आपण नट बीट खोलले. आणि हे बघा, हे टायर फुटलं होतं माझं. आता पुण्यात गेल्यानंतर आपल्याला टायर टाकायचे आहेत. कंपनीवाल्यांनी तसं इन्फॉर्म पण दिलं की तुम्ही तुमचे टायर टाकून घ्या. आणि आपण आता निघणार आहे. तर इकडे कपडे पण वाळू घातले होते आपण. हे बघा, या रुईच्या झाडावर कपडे आपले इथं एक आहे. आणि हे इथं आपली वर्दी आहे गाडीची. तर चला चला आता मित्रांनो, आपण तिथून निघालो. युटर्न केला. युटर्न करून इकडं टोल नाक्यापासून युटर्न केला. आणि आता आपण निघालो आहे आता आपला कडप्प्यानंतर कर्नूल त्या रोडने आपल्याला चालायचं आहे आता. आणि आता आपण जस्ट तिरुपती बघा, आता इथं समोर दिसतं ते तिरुपती आहे. तिकडून आता तिथं आपण उभी करू आणि दाखवतो मला तिरुपती. तर तिरुपती तिथून पुष्कळ लांब आहे. म्हणजे तिथून तरी 20-30 किलोमीटर तरी जावं लागतं. तिथून आपल्याला आपण तिथून जाणार, तिथून 20-30 किलोमीटर तरी अंदाजी आहे. आणि मग पुढं गेल्यावर आता आपल्याला नाश्ता पण करायचा आहे. आता गाडीत तर करणार नाही, बाहेरच खाणार आहे. जेवण बिवण संध्याकाळी बघू मग काय प्रोग्राम होतो, तर नाही तर बाहेरच खाऊ. तर चला भावांनो, आता आपल्याला इथून राईटला जायचं आहे. सरळ गेला तिरुपती. आता इथून तिरुपती फक्त 9 किलोमीटर आहे. जिथून आपण राईट मारणार आहे तिथून 9 किलोमीटर तिरुपती. आणि तिरुपतीच्या पुढे गेलं की मग अनंतपूर, बेंगलोर तिकडं निघतो ते रोड. आणि इथून आता आपण राईड घेणार आहे. राईड घेतल्यानंतर आपल्याला लागणार मग रेणुगुंटाहून जाणार आपण कडप्पा. तसंच सरळ मग ते कर्नूल तो रोड आहे. आता गणपती पण आलेले आहे. तेव्हा गणपतीचं पण सीझन आहे. आलाय आपला बाप्पा लवकरच येणार आहे. बाप्पाला पण म्हणा चांगला आम्हाला सुख समाधानाचं ठेव बाबा गणपती बाप्पाला. हे बघा, इथून राईट घ्यायचं आहे. सगळ्या गाड्या राईटला जातात इथून. आणि इथून फक्त आपल्याला 130 किलोमीटर कडप्पा आहे. आता 137. श्रीकाళहस्ती पण आहे इथून 28 किलोमीटर. आता इथून आपण राईड घेणार आहे. त्या समोर चाललेल्या गाडीच्या मागं आपल्याला राईड घ्यायचा आहे. राईड घेऊन चलत राहायचं.
चला राईट घ्यायचा आहे. हे बघा राईट घेतला. आता हा रोड जातो सरळ श्रीकलाहस्ती मार्गे चेन्नई आणि सरळ आपलं कडप्पा. आता पुढं सर्कल लागतं. सर्कलवरनं आपल्याला क्रॉस लेप मारून कडप्पा धरायचा आहे. कडप्प्याचा रूट धरायचा आहे सरळ. तर चला पाहूया पुढं. तर मित्रांनो आता दुपारचे 3 वाजलेले आहे, तरी पण गरमी काय कमी नाही आहे. तुफान गरमी आहे आणि ऊन पण भयान आहे. उन्हाळ्यासारखं ऊन आहे. काय करणार आता. जेवण केलं नेमकंच. जेवण करायच्या टायमाला तिथं काही व्हिडिओ काढता नाही आला, कारण लयच गरमी भयान. त्या गरमीत नको झालं. आणि आता आपण कडप्पा पास करून पुढं आलेलो आहे. पुढं येऊन एक हॉटेल होतं, तिथं जेवण केलं. जेवण काय बनवलं नाही. लयच ऊन येईन, लयच गरमी लगे असं नको केलं या गरमीनं. असं वाटतं कधी महाराष्ट्रात जाईन आणि कधी निवांत होईल. नुसतं पाणी पडतं अंगातून, नुसतं पाणी फक्त अंगातून. हे काय तर चला आता आपण आपलं सफर हळूहळू आपला कंटिन्यू करू. मित्रांनो आता आपण रायचूरला आलेलो आहे आणि संध्याकाळचे आता रात्रीचे 11 वाजलेले आहे आणि आता जेवण करायचं आणि भूक पण लागली, झोप पण लागली आणि आता हॉटेलवर जेवायचं आहे आपल्याला. हे राजस्थानी हॉटेल आहे, तिथं आपल्याला जेवण करायचं आहे. आपली ऑर्डर सांगितली डाळ तडका आणि चपाती. तर चला आल्यानंतर दाखवतो मी परत. भावांनो शिव सकाळ. आता आपण इथं आलेलो आहे. आपले मराठी भाऊ भेटले इथं आणि त्यांची गाडीचं थोडं नुकसान झालं. थोडंफार सहकार्य करणं आपलं काम असतं. आणि हे आमचे मराठी भाऊ आहे, त्याला पाणी नव्हतं प्यायला, पाणी दिलं. आणि दादा तुमचं गाव कोणतं आहे? आळंद मटकी गाव. आपलं मराठीच आहे, आळंद गाव आहे त्याचं. आणि स्वतः मालक आहे गाडीचं. हे बघा ही गाडी आहे, स्वतः गाडीचा मालक आहे. काय लोक राहते, पण बरं झालं, जाऊ द्या, माणूस वाचला. थोडक्यात चांगलं झालं. गाडी किती बनन, गाडीचा काय विषय नसतो. थोडंफार समजूतदारीनं काम करायला पाहिजे. आता काय ते झोपलेले होते. हे बघा भावांनो ही गाडी आहे. हे आमच्या भावावर आता असं संकट आलं सकाळी 4 वाजता. आपलं काम आहे ड्रायव्हरने मदत करणे. चला बघू आता काय होतं. तर मित्रांनो आता आपण इथं वाडीला थांबलेलो आहे. वाडीच्या जवळ एक छोटं गाव आहे, तिथं मस्त पार्किंग आहे रोडचं, तिथं थांबलेलो आहे. आणि आता मस्त नाश्ता बिष्टा केला आपण. आता जायचं आपल्याला गुलबर्ग्याच्या पंपावर आपल्याला डिझेल मिळणार. आपला रोड खर्चा बिरच्या सगळं ओके भेटणार. आणि मग तिथून आपण राईट पुन्हा. तर चला बघू आपण. आता आपल्याला अजून बरंच 1 ते 1.5 तास लागेल आपल्याला. 50-40 किलोमीटर आहे अजून इथं आपल्याला. चला तर चला आता आपण निघालो आहे तिथनं. बघा किती छान रोड आहे, सिमेंट रोड आहे, मस्त खुल्ला रोड आहे. ट्रॅफिक नाही राहत रोडला. या एखादं हे असंच मोटरसायकल ट्रॅक्टर आलं तरच, नाही तर मग मोठ्या गाड्या एवढ्या काही पुष्कळ नाही आहे, कमी आहे. आणि आता समोर आपल्याला एक जिंदल कंपनी लागणार आहे. तेव्हा दिसते जिंदल. तिथं एक रेल्वेचं काम पण आपल्या रेल्वे ब्रिजचं काम चालू आहे. रेल्वे फाटक लागतं. आता दैवयोगानं जाम नसावा आपल्याला, म्हणजे झालं, नाही तर काय जाम 10-15 मिनटात निघून जातं. इथं गाडी फेल पडलेली आहे आणि बकरी लंगडी बिचारी, लंगडी बकरी चालली. जाऊ दे तिला आरामाना.
चल रे मालक रे. बकरी आहे आणि चाललंय आता आपला ते बिचारा घेऊन चाललाय त्यांना चारायला. आता समोर आपल्याला एक ब्रिज लागतोय बघा. त्या ब्रिजचं काम चालू आहे. तिथं रेल्वेचा उडण ब्रिज उभं राहिला आहे. तेव्हा आपल्याला आता पास करायचा आहे. तर चला बघू आता आपण तिथं जाऊन परत चालू करू व्हिडिओ. चला आता समोर आलेलं आहे फाटक रेल्वेचं. हे रस्त्याचं काम चालू आहे राईटला ब्रिजचं आणि बाजूनही रोड काढून दिलेला आहे. फाटक तर ओपन आहे. आपल्याला काय आता फाटक नाही लागलं. तर चला आता समोर एक अण्णाबंडी चालू आहे. एक कार पण चालली आणि रस्ता फार खराब झालेला आहे. त्याच्यामुळं गाड्या तिथनं लय आरामशीर चालतात. आरामानं घ्यावं लागते गाडी इथून. काय खड्ड्याचं काम चाललंय. रोडचं तर खड्डे आहे जास्त. काय रेल्वे पटरी आता आपण क्रॉस करतो. या इतके खड्डे आहे की काय कळायलाच मार्ग नाही. आता हे थांबले असे ट्रॅफिक इथे रेल्वे मार्गावरच. हेच लोकल गाडीवाले कोण घुस. फार मोठा म्हणजे जिंदलचाच हे ट्रॅक आहे हो. जास्त जिंदलच्याच ही ट्रेन फक्त जिंदलमध्ये जाते फक्त डायरेक्ट. चला घेऊ पुढं. तर भावांनो आपण आता कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्याच्या बरोबर सेंटर सीमेला आपण उभे आहे आणि इथं आलेलो आहे आपण. तर हे बघा ते तिकडं मागे दिसते ना, ती तिथं कर्नाटक आणि आपली महाराष्ट्राची सरहद्द आहे. म्हणजे त्याला बॉर्डर म्हणता येते. त्याला बॉर्डर आहे तिथून आपलं चालू होतं महाराष्ट्र आणि तिथून इकडच्या बाजूला कर्नाटक. तर इथं थांबलेलो आहे आपण असंच. मित्रांनो हे बघा इथं बॉर्डर आहे. हे बघा ही आपली सरहद्दाचं हे. तिथून आपला महाराष्ट्र चालू होतो आणि इकडच्या बाजूला कर्नाटक. बघा किती छान नजारा आहे मस्त. आणि पाऊस येण्याची शक्यता खूप आहे. अतिशय घनदाट आभाळ आलेलं आहे आकाशामध्ये. आणि चला आपण आता आपल्याला स्वामी समर्थच्या गावाहून आपल्याला जायचं आहे. परंतु आपण जाऊ शकणार नाही कारण आपल्याला अर्जंट जाणं आहे जरा थोडं. तर चला अक्कलकोटच्या मागं आहे आपण आता आपल्या स्वामीच्या गावाच्या मागं. आणि इथं लागलं आपल्याला रेल्वे फाटक. परंतु रेल्वे फाटक ओपन आहे. म्हणजे रेल काही येत नाही आता. आपल्या आधी येऊन गेली आणि आता आपण निघालो आहे निवांत. धडलक फार पुष्कळ गड्डे आहे. अतिशय रस्ता खराब आहे. कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर रस्ता आहे आता येऊ. असाच रोड आहे पूर्ण. तर मित्रांनो आपण आता स्वामीच्या गावाच्या बाजूनं चाललो आहे. परंतु आता आपल्याला काय थोडा माल अर्जंट असल्यामुळं, म्हणजे माल तर काय अर्जंट नाही आहे परंतु आपण थोडं जरा आपल्याला लवकर जायचं आहे पुण्यात. त्याच्यामुळं आपण आता स्वामीचं दर्शन घेऊनच लांबून हात जोडूनच घेतलं आणि चला म्हणलं आता. आणि आता हे पूर्ण 4 लाईन रस्ता आहे आपल्या स्वामीचा. अक्कलकोट श्री क्षेत्र अक्कलकोट. जय जय रघुवीर समर्थ. स्वामीला वाटलं होतं की स्वामीचं दर्शन घ्यायचं आहे परंतु आता थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं नाही गेलो मी.
येते वेळेस मात्र स्वामीला भेटूनच जाणार. तर चला आपण आता आपला सफरला कंटिन्यू करायचं आहे आपल्याला.